नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक एज्युकेशन ट्रिक्स या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार बघा टीईटीचे परीक्षेचे वेळापत्रक आलेले आहे आणि टीईटीची तयारी करणं 100% जर तुम्हाला पास व्हायचं असेल, पहिल्याच प्रयत्नात पास व्हायचं असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण आपण बऱ्याच प्रश्नांचे सराव प्रश्न, मागील प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन, सर्व प्रश्नांचा सराव आपण या चॅनलवर घेणार आहोत. त्यामुळे आपल्या चॅनलला काय करायचे, सबस्क्राईब करून ठेवायचं आणि बेल आयकॉन ऑन करायचा आहे, म्हणजे प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. आज आपण बघा ईव्हीएसचे 20 प्रश्न अतिशय महत्त्वाचे, म्हणजे वारंवार बघा अशा टाईपचेच प्रश्न विचारले जातात. 100% असे प्रश्न येतात. त्यामुळे काय करायचं, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा. कारण एक 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 मार्क तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. एक जरी ह्या 20 प्रश्नामधून तुमचे असे 40 प्रश्न निर्माण होतात, 20 प्रश्न म्हणजे त्याचे विथ एक्सप्लेनेशन आपण हे प्रश्न बघणार आहोत. त्यामुळे काय करायचं, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. चला तर आपण सुरू करूया. बघा पहिला प्रश्न काय आहे, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? मानवी शरीरातील तुम्ही उत्तर पटकन 3 सेकंदात तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आणि मला 20 पैकी नंतर तुमचे किती मार्क्स मिळाले तुम्हाला ते सुद्धा कमेंट करून सांगायचं आहे, म्हणजे तुम्हाला समजेल आपला अभ्यास कुठे आहे, आपण कुठे चुकतोय. त्यामुळे काय करायचंय, 20 पैकी तुम्हाला किती मार्क्स मिळतात हे तुमचा अंदाज तुम्ही काढायचा आहे. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? बघा, हृदय, यकृत, मूत्रपिंड की फुफ्फुस? 3 सेकंदामध्ये तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघा, मी थोडा वेळ तुम्हाला देणार आहे, जास्त वेळ देणार नाही. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? तर यकृत. कोणती आहे? यकृत. बघा, यकृत हे ह्यालाच काय आपण म्हणतो तर बाईल ज्यूस म्हणतो. ते काय करतं तर यकृत बाईल ज्यूस तयार करतो, जो पचनासाठी मदत करतं. कशासाठी? पचनासाठी. यकृत हे बाईल ज्यूस कशासाठी मदत करतं तर पचनासाठी मदत करतं. यकृतामध्ये कोणतं जीवनसत्व असतं रे, माहितीये का तुम्हाला? यकृतामध्ये कोणतं जीवनसत्व असतं तर अजीवनसत्व असतं. हे जीवनसत्व काय असतं? यकृतामध्ये असतं. हे तुमचे इथं 2-3 पॉइंट तुमचे या क्वेश्चन मध्ये तयार झाले. बघा काय असतं तर हे कशासाठी बाईल ज्यूस काय करतं तर यकृत पित्तरस तयार करतो. यकृत काय करतो? पित्तरस तयार करतो आणि तो काय असतो? पचनासाठी मदत करतो. आणि यकृतामध्ये कोणतं जीवनसत्व असतं? अजीवनसत्व साठवलं जातं. चला आपण नेक्स्ट पुढचा, हा समजला असेल तर पुढचा प्रश्न बघूया. चला बघा, कुडूख ही कोणाची स्थानिक भाषा आहे? कुडूख ही कोणाची स्थानिक भाषा आहे? सांगा मला, कुडूख ही कोणाची स्थानिक भाषा आहे? गुजरात, झारखंड, पंजाब की आसाम? बघा, तिथले स्थानिक भाषा, स्थानिक खेळ, तिथले वेगवेगळे सण उत्सव, पारंपरिक ह्याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न येतात. बघा सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक व झारखंड. बघा, झारखंडची ही कुडूख ही स्थानिक भाषा आहे. झारखंड मधील आदिवासी लोक, बघा आदिवासी ओरात जमात, जी ओरात जमात असते का नाही, ओरात जमात आदिवासी भागातली ही ओरात जमात काय करते तर कुडूख भाषेचा संबंध द्रविड भाषेशी समूहाशी असतो. बघा कशा ही भाषा ओरिसा आणि छत्तीसगड मध्ये काही प्रमाणात बोलली जाते. कुठं? ओडिसा आणि छत्तीसगड मध्ये ही भाषा बोलली जाते. याबद्दल तुम्ही एवढी माहिती जरी लक्षात ठेवली तरी खूप जास्त सफिशियंट आहे. बघा तिसरा प्रश्न आपण बघूया. चला, जागतिक पर्यावरण दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? जागतिक पर्यावरण दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? 5 जून, 10 जून, 15 जून, 21 जून? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, बघा तुमचं पण आलं असेल पटकन, हे सगळ्यांनाच माहिती, 5 जून. बघा, जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो तर 5 जूनला. बघा 1972च्या स्टॉकहोम परिषदेनंतर हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. कधी? 1972. 1972च्या स्टॉकहोम परिषदेनंतर हा दिवस साजरा, तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. 1972 साल तेव्हापासून काय झालं, जागतिक पर्यावरण दिन सेलिब्रेट करण्यासाठी सुरुवात झाली. पर्यावरणाचे रक्षण हाच त्याचा मुख्य उद्देश आहे. काय करायचंय, पर्यावरण दिन कशासाठी साजरा करतो तर पर्यावरणाचं रक्षण करणे हा त्याचा काही मुख्य उद्देश आहे. कशासाठी सेलिब्रेट करतो तर पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी. चला पुढचा प्रश्न बघूया. ओझोनचा थर वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो? ओझोनचा थर वातावरणाच्या कोणत्या थरामध्ये आढळतो? बघा, क्षोभ मंडल, स्थितांबर
अयनमंडल आणि बहिर्मंडल. ओझोनचा थर कोणत्या थरामध्ये आढळतो? बघा, आलं का तुमचं उत्तर? आलं असेल तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, स्थितांबर. बघा, याचं काय, ओझोन O3, आपण O3 म्हणतो. O3 ला काय म्हणतो आपण? ओझोन. ओझोन सूर्यापासून येणाऱ्या घातक अतिनील किरणापासून ज्या लहरी असतात त्या पृथ्वीचं रक्षण करण्यासाठी हा काय केला जातो? ओझोनचा थर वातावरणामध्ये असतो. तो काय करतो ओझोनचा थर? तर जे अतिनील किरण असतात, जे घातक किरण असतात, ते जमिनीपर्यंत आपल्या पृथ्वीपर्यंत पोहोचण्यासाठी ते त्याचं काय करतं? रक्षण करतं. हा दिन, ओझोन दिन कधी साजरा केला जातो रे, माहितीये का? ओझोन दिन हा 16 सप्टेंबर 16 सप्टेंबर रोजी ओझोन दिन हे दिन विशेष वगैरे ह्याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. हा दिवस कोणत्या दिवशी सेलिब्रेट केला हे दिवस तुम्ही करून ठेवायचा. हा खूप महत्वाचा पॉईंट. दिवसावर एक तरी प्रश्न तुम्हाला येतोच. ओझोन दिन कधी सेलिब्रेट केला जातो? 16 सप्टेंबर. चला पुढचा प्रश्न बघूया. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? सिंह, वाघ, एकशिंगी गेंडा आणि हत्ती. बघा, आलं असेल उत्तर तुमचं. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर एकशिंगी गेंडा. कोणासाठी? एकशिंगी गेंडा. हे बघा कुठं आहे? आसाम राज्यामध्ये आहे. काझीरंगा हे कुठं आहे? आसाम राज्यामध्ये आहे. आसाम राज्यात असून युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट आहे. बघा, हे आहे आसाम राज्यात असून ते युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये यादीत समाविष्ट आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणता अजैविक घटक आहे? खालीलपैकी कोणता अजैविक घटक आहे? हवा, झाडे, पाणी, प्राणी आणि सूक्ष्मजीव. अजैविक घटक. सांगा, अजैविक घटक कोणता आहे? बघा, जैविक घटक आणि अजैविक असे दोन घटक असतात. सजीव, वनस्पती, प्राणी हे काय झाले तर जैविक घटक आले. निर्जीव म्हणजे निर्जीव मध्ये हवा, पाणी, खनिजे हे काय झाले तर अजैविक घटक झाले. झाडे, प्राणी, सूक्ष्मजीव कसे झाले? जैविक घटक झाले. आणि हवा हे काय झाली? अजैविक घटक. ऑप्शन क्रमांक अ ह्या प्रश्नाचं बघा योग्य उत्तर आहे. जैविक 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 म्हणजे सजीव झाले आणि अजैविक म्हणजे निर्जीव झाले. जे निर्जीव आहेत, हवा ही कशी निर्जीव आहे आणि झाडे, प्राणी, सूक्ष्मजीव कसे सजीव आहेत. म्हणून अजैविक घटक कोणता आला? हवा. बघा पुढचा प्रश्न बघूया. दूषित पाण्यामुळे कोणता रोग पसरतो? बघा, दूषित पाण्यामुळे कोणता रोग पसरतो? मलेरिया, टायफॉइड, डेंग्यू आणि क्षयरोग. सांगा. बघा, मलेरिया पसरतो का दूषित पाण्यामुळे? टायफॉइड, डेंग्यू, क्षयरोग. बघा, दूषित पाण्यामुळे पसरणारे कोणकोणते आहेत? बघा, टायफॉइड आहे, कॉलरा आहे, कावीळ आहे आणि पटकी सुद्धा आहे. बघा, पटकी एक आहे दूषित पाण्यामुळे पसरणारे रोग आहेत. बघा, ह्याचं उत्तर काय आहे तर दूषित पाण्यामुळे कुठला पसरतो? टायफॉइड. कुठला? टायफॉइड. टायफॉइड, कॉलरा, कावीळ, पटकी हे कशामुळे पसरतात? दूषित पाण्यामुळे पसरतात. चला पुढचा प्रश्न बघूया. चिपको आंदोलनाचे प्रणेते कोण आहेत? चिपको आंदोलनाचे प्रणेते कोण आहेत? महात्मा गांधी, सुंदरलाल बहुगुणा, विनोबा भावे, अण्णा हजारे. चिपको आंदोलनाचे प्रणेते कोण आहेत तर सुंदरलाल बहुगुणा. बघा, बघा 1973 मध्ये उत्तराखंड चमोली जिल्ह्यात हे आंदोलन सुरू झालं. कुठं झालं? चमोली जिल्हा. बघा, चमोली जिल्ह्यामध्ये हे आंदोलन, चिपको आंदोलन सुरू झालं. किती साली? 1973 साली. किती? 1973 साली. झाडे वाचवण्यासाठी ह्या चिपको आंदोलनाचा कशाशी संबंध आहेत रे? झाडे वाचवण्यासाठी लोक त्याला काय केलं? त्यांनी ते झाडं वाचवण्यात त्यांनी झाडाला मिठी मारून बसलेले. चिपको आंदोलनाच्या वेळेस त्यांनी कुठे केलं? चमोली येथे आणि 1973 साली केले होते.
चला पुढचा प्रश्न बघूया. रक्तातील हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? रक्ताच्या हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? मलेरिया, एनिमिया, मधुमेह आणि डेंग्यू. हिमोग्लोबिन आयर्नच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो सांगा. अच्छा बघा, आयर्न कमतरता आणि रोग आणि जे व्हिटॅमिन्स असतात त्याच्यावर प्रश्न एक तरी हमखास तुम्हाला विचारला जातो. तो टॉपिक तुम्ही करूनच ठेवायचा आहे. पेपर 1 असो, पेपर 2 असो. त्याला रक्तातील हिमोग्लोबिनची कमतरतेमुळे कोणता रोग होतो तर सांगा. एनिमिया. कुठला? एनिमियालाच बघा पंडुरोग सुद्धा म्हणतात. पंडुरोग सुद्धा म्हणतात. एनिमिया हा आजार कशामुळे होतो? रक्तातील हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे होतो. बघा, हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आहारात कोणकोणत्या पदार्थाचा समावेश केला पाहिजे? गूळ, आवळा, हिरव्या भाज्या यांचा समावेश केला पाहिजे. चला पुढचा प्रश्न बघूया. भारतात प्रोजेक्ट टायगर कधी सुरू झाला? भारतात प्रोजेक्ट टायगर कधी सुरू झाला? 1965, 1973, 1980, 1990. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब 1973. चला पुढचा प्रश्न बघूया. सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता? सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता? मंगळ, गुरु, शुक्र, शनी. सांगा, पटपट उत्तर द्यायचंय बघा. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक क शुक्र. सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे तर शुक्र. यालाच पहाटेचा तारा सुद्धा म्हणतात बघा. पहाटेचा तारा. पहाटेचा तारा म्हणून सुद्धा शुक्र या ग्रहाला ओळखलं जातं. बघा, हा पृथ्वीचा सर्वात जवळचा ग्रह आहे. सर्वात जवळचा ग्रह पृथ्वीचा. सूर्याचा आहे का? पृथ्वीचा सर्वात जवळचा ग्रह आहे. कोणाचा? पृथ्वीचा. कोणता? शुक्र. चला पुढचा प्रश्न बघूया. सातपुडा पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर कोणते? सातपुडा पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर कोणते? धूपगड, कळसुबाई, महाबळेश्वर आणि हरिश्चंद्रगड. सातपुडा पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर धूपगड. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे धूपगड. हे बघा कुठं आहे? MP मध्ये आहे, मध्य प्रदेश मध्ये आहे. कुठं आहे? MP मध्ये. आणि महाराष्ट्रातील सातपुडा रांगेतील सर्वोच्च शिखर कुठले सांगा. महाराष्ट्रातील सातपुडा रांगेतील सर्वोच्च शिखर अस्तंबा आहे बघा. अस्तंबा. अस्तंबा कुठं आहे ते? नंदुरबार जिल्ह्यात मध्ये आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. बघा, प्रश्नाची रिलेटेड थोडीशी इन्फॉर्मेशन देते, ते तुम्ही पॉइंट नोट डाऊन करा, नाहीतर तुम्ही लक्षात सुद्धा ठेवू शकता. बघा, आणि जर व्हिडिओ आवडत असेल, तुम्हाला हे प्रश्न आवडत असतील तर व्हिडिओला काय करायचे? सगळ्यांनी लाईक करायचं आहे. जास्तीत जास्त तुमच्या शिक्षक बांधवांपर्यंत पोहोचवायचं आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. घटपर्णी वनस्पती कशाचे भक्षण करते? घटपर्णी वनस्पती कशाचे भक्षण करते? सांगा. घटपर्णी वनस्पती कशाचे भक्षण करते? पिचर प्लांट. त्यालाच आपण पिचर प्लांट सुद्धा म्हणतो. घटपर्णी वनस्पती कशाचे भक्षण करते तर कीटक, पाणी, माती की फळे. घटपर्णी वनस्पती ही कशाचं भक्षण करते तर कीटक. बघा कशाचं? या वनस्पती ज्या जमिनीमध्ये नायट्रोजनची कमतरता असते तिथं काय करतात ते कीटक खातात. नायट्रोजन मिळवण्यासाठी ते त्या घटपर्णी वनस्पती काय करतात तर कीटक खातात. नायट्रोजनची कमी असते बघा. कशाची? नायट्रोजनची कमी असते म्हणून ते कीटक खातात. चला पुढचा प्रश्न बघा. 14वा प्रश्न काय बघा. अन्नाचे पचन प्रामुख्याने कोठे होते? अन्नाचे पचन प्रामुख्याने कोठे होते? मोठे आतडे, लहान आतडे, पोट की अन्ननलिका. सांगा. अन्नाचे पचन प्रामुख्याने कोठे होते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक ब लहान आतडे. लहान आतड्यामध्ये स्मॉल इंटेस्टाईन मध्ये काय होतं तर आपल्या अन्नाचे पचन होते. अन्नाचे म्हणजे शोषण सुद्धा लहान आतड्यामध्येच होते. अब्सॉर्प्शन सुद्धा लहान आतड्यामध्येच अन्नाचे होत असते. चला पुढचा प्रश्न बघूया. महाराष्ट्रातील दक्षिण काशी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? नाशिक, पैठण, पुणे की कोल्हापूर. दक्षिण काशी. महाराष्ट्राची दक्षिण काशी कोण आहे तर पैठण. ऑप्शन क्रमांक ब या प्रश्नाचं योग्य उत्तर बघा.
जिल्हा कोणता? छत्रपती संभाजीनगर. पैठण कुठला येतो जिल्हा? छत्रपती संभाजीनगर. हे गोदावरी नदीच्या काठी आहे बघा, गोदावरी नदीच्या काठी. पैठण हे कुठं आहे? तर गोदावरी नदीच्या काठी आहे. चला पुढचा आणि नेक्स्ट प्रश्न बघूया आपण. वातावरणात CO2 चे प्रमाण किती आहे? वातावरणात CO2 चे प्रमाण किती आहे? तर 0.03 टू 0.04%, 1%, 5% की 10%? किती आहे? बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक अ 0.03 टू 0.04%. CO2 चे प्रमाण वातावरणात किती आहे? तर बघा CO2 हा हरितगृह वायू आहे. कसा आहे? ग्रीन हाऊस गॅस आहे. ग्रीन हाऊस गॅस आहे. पृथ्वीची तापमान वाढवण्याची जबाबदारी त्याच्यावर असते. काय करायचं? पृथ्वीचं तापमान वाढवण्याची जबाबदारी कोणावर असते? तर CO2 वर असते. चला पुढचा प्रश्न बघूया. पाण्याचे बाष्पीभवन होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? पाण्याच्या बाष्पीभवन होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? बघा शेवटी आपण व्हिडिओच्या थोडक्यात स्ट्रॅटेजी तुम्हाला अभ्यास कसा करायचा ह्याच्यावर बोलणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडत असेल तर सर्वांनी लाईक करून घ्या. पाण्याचे बाष्पीभवन होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? बघा संघनन, बाष्पीभवन, वर्षाव आणि वितळणे. सांगा त्याला काय म्हणतात? बाष्पीभवन जेव्हा होतं त्याला काय म्हणायचं? पाण्याचे बाष्पीभवन होण्याच्या प्रक्रियेला बाष्पीभवन म्हणायचं. तापमान वाढ झाली की बाष्पीभवनाचा वेग वाढतो. बघा तापमानवाले पाण्याचं काय होतं? वाफेत रूपांतरण, त्यालाच आपण बाष्पीभवन म्हणतो. चला पुढचा प्रश्न बघा. बघा वारली चित्रकला कोणत्या राज्याशी संबंधित आहे? बघा वारली चित्रकला आला राज्याशी संबंध, खेळ म्हणजे जे त्यांचे सण उत्सव असे प्रश्न तुम्हाला येतच राहतात. वारली चित्रकला कोणत्या राज्याशी संबंधित आहे? महाराष्ट्र या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा महाराष्ट्र. बघा यात काय असतं? तर त्रिकोण, वर्तुळ, चौरस यामुळे भौमितिक आकारांचा वापर करून नैसर्गिक आणि मानवी रेखाटन केलेले असते. ती वारली चित्र बघा भिंतीवर पहिल्या काळात काढायची, भिंतीवर चित्र त्रिकोण चौकोन वापरून जे असे रोबोट टाइप काढायचे का ना, त्याला आपण वारली चित्रकला म्हणतो. चला पुढचा प्रश्न बघा. डॉक्टर सलीम अली कोणत्या क्षेत्रासाठी प्रसिद्ध आहेत? डॉक्टर सलीम अली हे कोणत्या क्षेत्राशी प्रसिद्ध आहेत? वनस्पतीशास्त्र, पक्षीशास्त्र, खगोलशास्त्र आणि भौतिक शास्त्र. डॉक्टर सलीम ही कोणत्या क्षेत्रात प्रसिद्ध आहेत? पक्षीशास्त्र. त्यांनाच काय म्हणतं? बर्डमॅन ऑफ इंडिया. त्यांनाच आपण बर्डमॅन ऑफ इंडिया सुद्धा म्हणतो. बघा चला शेवटचा प्रश्न बघूया आपण. शरीराची झीज भरून काढण्यासाठी कशाची गरज असते? शरीराची झीज भरून काढण्यासाठी कशाची गरज असते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे खनिजे. खनिजे ही आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे असतात. बघा खनिजे कशापासून मिळतात? प्रथिने, प्रोटीन्स, डाळी, कडधान्य, दूध, अंडी, मांस यापासून आपल्याला काय म्हणतात? प्रोटीन्स मिळतात. काय मिळतात? प्रोटीन्स मिळत असतात. हे प्रोटीन्स आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे आहे. बघा अशा प्रकारे आज आपण बघा 20 महत्त्वाचे प्रश्न EVS चे महत्त्वाचे प्रश्न बघितलेले आहेत. अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. बघा असेच जर प्रश्न प्रत्येक सब्जेक्टचा आपण प्रश्नांचा सराव आपल्या चॅनलवर घेणार आहोत. त्यामुळे चॅनलला बघा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल काय करायचे? सबस्क्राईब करून घ्यायचंय. आणि बघा पहिल्यांदा तुम्ही पहिली 1 महिना तुम्ही कंटेंटवर भर द्या, टॉपिक समजून घ्या, सिलेबस समजून घ्या. मग तिथून पुढची तुम्ही स्ट्रॅटेजी करू शकता. म्हणजे तुम्ही जे टेक्स्ट बुक आपल्या NCERT जे बुक आहेत ते तुम्ही वाचायला सुरुवात करा. म्हणजे ते पहिल्यांदा वाचून काढा. नंतर शेवटच्या महिन्यामध्ये तुम्ही प्रश्न सॉल्व्ह आणि जर तुम्ही टेक्स्ट बुक वाचत त्याच्यावर नंतर तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करा. MCQ बघा. MCQचा जेवढा जास्तीत जास्त सराव करता येईल तेवढा करा. तसेच प्रश्न मागील प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन त्याच्याशी रिलेटेड आपण प्रश्न घेऊन येणार आहोत. त्यामुळे काय करायचं? आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी जाता जाता लाईक करायचं आहे. आणि तुम्हाला किती मार्क्स मिळाले, तुमचे किती क्वेश्चन बरोबर आले हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगायचं आहे. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.